वाटाण्याची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर वाटण तयार करून घेऊ। इथं एक कांदा घेतला आहे मोठा आणि एक टोमॅटो घेतलं आहे। कांदा तेल टाकून छान असा परतून घेतला, नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलं, टोमॅटो पण छान परतून घेतलं, नंतर त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकून दिलं आहे। न पाणी टाकता आपण वाटण तयार करून घेऊ। हे बघा इथं वाटण तयार झालं आहे आपलं। याच्यामध्येच आपल्याला पावडर मसाले टाकायचे। अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। 1 चमचा धनिया पावडर आणि थोडंसं कमी वाटतंय मला तिखट, मला थोडीशी झणझणीत बनवायची आहे, मी अजून थोडंसं टाकलं आहे तिखट। गरम मसाला टाकला अर्धा चमचा आणि जिरे अर्धा चमचा। तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये एक बारीक कट केलेला कांदा टाकला। कांदा चांगला परतला आहे। आता याच्यामध्ये आपण हे वाटण तयार केलेलं हे पण टाकून देऊ। तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला हा मसाला परतायला जास्त वेळ काही लागणार नाही, कारण की आपण हा मसाला अगोदरच भाजून घेतलेला आहे। त्याच्यामुळे मी आहे ना माऊलीचा काळा मसाला या भाजीमध्ये यूज करणार आहे आणि खूप छान मसाला आहे बरं का हा। यानी भाजी ना खूप टेस्टी लागते खायला। हे बघा एवढा टाकणार आहे मी आता भाजीमध्ये आणि इथं आपला मसाला परतला आहे, तेल पण सुटलं आहे मसाल्याला। आता याच्यामध्ये 1 चमचाच टाकायचं, जास्त प्रमाणामध्ये काळा मसाला नाही टाकायचा। आणि आता थोडंसं परतून घेऊया, जास्त नाही। आणि या भाजीला आहे ना गरम पाणी यूज करायचं। वाटाणे आपण काही अगोदर शिजून घेतलेले नाही आहे, आपण कच्चेच यूज करणार आहे याच्यामध्ये। कुकरला नाही पण शिजवले ना तरी पण छान शिजल्या जातात ते भाजीमध्ये पण। आणि थोडंसं पाणी टाकलं आहे गरम, थोडंसं आता परतून घेऊ। आणि आता याच्यामध्ये आपण हे वाटाणे टाकून देऊया। वाटाणे टाकल्यावरती 5 मिनटं आपल्याला हे छान या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहे। आता याच्यामध्येच भरपूर सारी अशी कोथिंबीर कट केलेली आणि थोडंसं परतून घ्यायचं। आणि आता हे गरम पाणी याच्यामध्ये टाकून द्यायचं। आपल्याला कितपत घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची। 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे आणि चवीनुसार मीठ छान अशी आता शिजू देऊ। हे बघा इथं आपली भाजी ही तयार झाली आहे। चला बाबा एकदाचा स्वयंपाक, खूप कंटाळा आला होता आज स्वयंपाकाचा, पण काय करणार, खाण्यासाठी तर करावंच लागतं ना। भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।